So in the earlier lecture, I told you that if you want to learn more about the leading qualities, the qualities of a good leader, you should refer to the success stories of people like Indra Nooyi and N.R. Narayana Murthy, the founder of Infosys company. So to become a good leader, your team, you need to ensure that you seize the opportunity to take the initiative. You have to be active in your team meetings, expressing genuine enthusiasm for the tasks given to you, ex- exuding confidence and can do attitude, willingness to put in extra effort in performing tasks, helping your teammates, and your abilities to step in and resolve problems. All these go a long way in persuading your peers to accept you as a leader. It is also important that you hone, refine, and develop your professional skills to remain an asset your organization as an asset to your organization. So these are very important things you have to keep in mind. What are the important things? The first is that you should be initiator. You should take initiative. And how you will take initiative? By grabbing the opportunity, by taking the opportunity, by using the opportunity properly. सगळ्यात महत्वाची बाब लक्षात घ्या की टीम लीडर जो असतो तो इनिशिएटर असतो. इनिशिएटर मध्ये म्हणजे याचा अर्थ असा होतो की स्वतःहून पुढे जाऊन काम करणे, स्वयंस्फूर्तपणे काम करणारा असतो. स्वतःहून पुढे जाणारा, स्वयंस्फूर्तपणे काम करणारा काय करतो की संधीची प्रतीक्षा करत असतो. जेव्हा त्याला संधी मिळते, ताबडतोब त्या संधीचा उपयोग करतो आणि काहीतरी एक नवीन त्याचे रिझल्ट्स येतात असं काही काम करून दाखवतो. दॅट इज इनिशिएटर. स्वतःहून काम करणे, पुढे होऊन काम करणे, काही नवीन संकल्पना, कल्पना सुचवणे, त्यावर अंमलबजावणी करणे आणि सक्सेस, यश मिळवणे. दॅट इज इनिशिएटिव्ह. त्यानंतर दुसरं जे एक महत्वाची जी बाब आहे, दॅट इज कॅन डू ॲटिट्यूड. कॅन डू, आय कॅन डू, वी कॅन डू. येस, वी ऑल कॅन डू. धिस ॲटिट्यूड इज व्हेरी इम्पॉर्टंट. हे ॲटिट्यूड फार महत्वाचं आहे. कोणता? आपण करू शकतो, मी करू शकतो, तुम्ही करू शकता, आपण सगळे मिळून करू शकतो. वी कॅन डू धिस. किती हार्ड वर्क असेल तुमच्या समोर तरी आपण करू शकतो. वी कॅन डू धिस वर्क. असा एक ॲटिट्यूड असणारा लीडर जो असतो, दॅट इज गुड टीम लीडर. आणि त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं असं आहे की यू शुड हॅव द क्वालिटी ऑफ परस्वेडिंग अदर्स. दुसऱ्यांचं मन परिवर्तन करण्याची क्वालिटी तुमच्यामध्ये पाहिजे आणि दुसऱ्यांनी असं ऍक्सेप्ट करायला पाहिजे की यू आर दी गुड टीम लीडर. तुम्ही चांगले टीम लीडर आहात असं दुसऱ्यांनी ऍक्सेप्ट करायला पाहिजे, स्वीकार केला पाहिजे तुमच्या क्वालिटीजचा. अँड व्हेरी इम्पॉर्टंट थिंग इज दॅट यू शुड होन, रिफाईन अँड डेव्हलप युअर प्रोफेशनल स्किल्स. तुमचे जे प्रोफेशनल स्किल आहेत, व्यावसायिक कौशल्य जे आहेत, ते सगळे कौशल्य तुम्ही आत्मसात केले पाहिजे. सगळ्यात महत्वाचं कौशल्य कोणतं आहे? कम्युनिकेशन स्किल तुमच्याकडे डेव्हलप असलं पाहिजे. आय-टी स्किल, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, कम्प्युटर हँडल करता आला पाहिजे व्यवस्थित. सगळे स्किल्स तुम्हाला माहित पाहिजे. आय-टी स्किल्स तुमच्याकडे असले पाहिजे. बाकीचे सगळे ॲटिट्यूड, पॉझिटिव्ह ॲटिट्यूड, कॉन्फिडन्स वगैरे वगैरे, नॉलेज, ऑल दॅट यू शुड हॅव. आणि तुम्हाला असं वाटलं की हे अमुक क्वालिटी माझ्याकडे नाही, अमुक अमुक कौशल्य माझ्याकडे नाही, तर ते कौशल्य ताबडतोब तुम्ही आत्मसात केलं पाहिजे. तरच यू कॅन बिकम अ गुड लीडर. आणि एखादी संस्था, एखादी कंपनी असं विचार करायला पाहिजे की हा आमचा ॲसेट आहे. हा आमचा एक आमची एक महत्वाचा भाग आहे हा व्यक्ती, अमुक-अमुक व्यक्ती. तो व्यक्ती असला तर बरेच काही आपले कामं होऊन जातात. दी कंपनी शुड थिंक लाइक दॅट. तुम्ही लोकांची गरज बनली पाहिजे. लोकांची गरज बनली पाहिजे. त्या कंपनीची गरज बनली पाहिजे. त्या संस्थेची गरज बनली पाहिजे. तरच तुम्हाला डिमांड आहे मार्केटमध्ये. अदरवाईज यू डोंट हॅव एनी डिमांड इन द मार्केट. Then you will also be able to project your leadership skills by adopting the right body language. A good leader maintains good eye contact during the interactions with colleagues and has an honest and genuine smile for everyone. Good leaders usually display an open body posture that signals honesty and friendliness. It is also important to express your enthusiasm by leaning slightly forward when looking at or listening to the members of the group. A good leader is always clear and assertive in his or her speech.
So these are other important qualities. What are the other important qualities? गुड आय कॉन्टॅक्ट असला पाहिजे तुमचा. आपण हे शिकलेलं आहे कम्युनिकेशन स्किलमध्ये. तुमची बॉडी लँग्वेज चांगली व्यवस्थित पाहिजे. तुम्ही कलीगशी जेव्हा इंटरॅक्ट करता, कलीग म्हणजे सहकारी, सहकाऱ्याशी जेव्हा इंटरॅक्ट तुम्ही करता त्यावेळेस तुमच्या चेहऱ्यावर हलकासा स्माईल असला पाहिजे आणि यू शुड शो दॅट यू आर व्हेरी फ्रेंडली. तुम्ही फार तुमचं जे काही बोलणं आहे, तुमचं जे वागणं आहे, तुम्ही फार फ्रेंडली आहात असं वाटलं पाहिजे. These are certain other qualities a good team leader should possess. त्यानंतर दुसरं जे इम्पॉर्टंट सब हेडिंग आहे इथं दॅट इज टीम वर्क स्किल. टीम वर्क स्किल आपण पाहतो की कोणतंही काम तुम्हाला करायचं असेल तर एक व्यक्ती काम करू शकत नाही. सगळी टीम मिळून काम करावं लागतं. सगळी टीम जर एकत्र व्यवस्थित काम करत असेल तरच यश आपल्याला मिळू शकते. आपण पाहतो की इंडियन क्रिकेट टीम किंवा सगळ्या क्रिकेट टीम मधले सगळे जे काही खेळाडू आहेत, स्पोर्ट्समन आहेत, प्लेयर्स आहेत, तर सगळ्या प्लेयर्सनी व्यवस्थित कामगिरी बजावली तर आपल्याला इझिली विश्वचषक जिंकता येतो. आणि फक्त 1 किंवा 2 बॅट्समन चांगले काम करतात किंवा बॉलर चांगले काम करतात किंवा फील्डर्स चांगले आहेत 2-1-2 तर ते यश आपल्याला मिळत नाही. सो धिस इज टीम वर्क इज व्हेरी इम्पॉर्टंट. आपल्याला ते गोवर्धन पर्वताची संकल्पना तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे. सगळ्यांनी हातभार लावला तर अशक्य गोष्ट सुद्धा शक्य होते. बट इट शुड बी अ टीम वर्क. तर टीम वर्क पूर्ण टीमला काम कसं लावायचं? सगळ्या टीमचे जे स्किल्स आहेत, ते स्किलचा उपयोग कसा करायचा एखादं मोठं काम पूर्ण करण्यासाठी दॅट वी आर गोइंग टू डिस्कस हिअर. Every organization looks to recruit people who have the ability to work in a team by cooperating and helping with one another. To be a successful professional, you need to be a team player. There are a few essential qualities that one need to develop to be an effective team player. To be an effective member of a team, one needs to work with people different from oneself in team in terms of age, gender, language, education, ethnicity, or economic background. So this is very important. To be an effective member of a team, one needs to work with people different from oneself in terms of age, gender, language, education, ethnicity, or economic background. To do this, one needs to adapt to different kinds of people. Adaptability is the ability and willingness to adjust ourselves to changes or new situations so that we are able to function well. It helps us respond positively to unfamiliar circumstances and ways of working and move forward in spite of difficulties. Adaptability, also sometimes referred as flexibility, is thus an essential skill to be able to work with other people. So this is very important. Hope that you understood it. आता टीम प्लेयर चांगला टीम प्लेयर बनण्यासाठी कोणकोणते क्वालिटीज असले पाहिजे, काय असलं पाहिजे एखाद्या टीम लीडरमध्ये, जेणेकरून तो चांगला टीम प्लेयर होऊ शकतो आणि प्रत्येकाला व्यवस्थित काम देऊ शकतो, प्रत्येकाकडून व्यवस्थित काम करून घेऊ शकतो. व्हॉट तर अशा टीम लीडरकडे कोणते क्वालिटीज पाहिजेत? हे पहा सगळ्यात महत्त्वाची क्वालिटी अशी आहे, की टीम लीडरमध्ये हे एबिलिटी असली पाहिजे, योग्यता असली पाहिजे, की वेगवेगळ्या वयाचे लोक, डिफरंट एज त्यांच्यासोबत काम करण्याची एबिलिटी, जेंडर मेल असो का फिमेल असो, मेल असो का स्त्री असो का पुरुष असो, की काम व्यवस्थित कसं करता येईल हे स्किल त्याच्याकडे पाहिजे. त्याची लँग्वेज, भाषा चांगली पाहिजे. जनरल लँग्वेज असं नको, भाषा चांगली असल्या पाहिजे. एज्युकेशन, शिक्षण त्याचं व्यवस्थित असलं पाहिजे. हे सगळे काही बाबी आहेत. आणि आपण पाहतो की जेव्हा आपण काम करतो एका ग्रुपमध्ये, एका टीममध्ये, आता नॅशनल लेव्हलवर समजा तुम्ही काम करत आहात, राष्ट्रीय पातळीवर तुम्ही काम करत एक कंपनी अशी आहे, समजा मुंबईच्या ठिकाणी कंपनी आहे किंवा औरंगाबादला आहे किंवा नागपूरला आहे किंवा बंगलोरला आहे किंवा हैदराबादला आहे किंवा चेन्नईला आहे. अशा ठिकाणी कंपनी आहे. तर तशा ठिकाणी काम करण्यासाठी भारताच्या वेगवेगळ्या भागातून काम करणारे लोकं तिथे येतात किंवा इंटरनॅशनल कंपनी जर असेल तर परकीय देशाची लोकं सुद्धा येतील. So they belong to different ages, belong to different gender, they have different languages, they have different education, they have different ethnicity, they have different economic background. म्हणजे वैविध्यता असते त्या लोकांमध्ये, काम करणाऱ्या लोकांमध्ये. ते वेगवेगळ्या एजचे असू शकतात किंवा मेल, फिमेल वेगळे ते एकत्र येऊन काम करू शकतात. त्यांची भाषा वेगवेगळी असू शकते.
त्यांचं एज्युकेशन शिक्षण आहे. कोणी इंजिनिअरिंग केलं असू शकते, कोणी MBA केलेलं असतो, कोणी कॉमर्स केलेलं असतं, कोणी इकॉनॉमिस्ट असतो, कोणी काय असतं. असं एज्युकेशन शिक्षण वेगळं असतं. इथिनिसिटी ते ज्या भागातून आलेले आहेत, तो भाग वेगळा असू शकतो. ज्या समाजातून आलेले आहेत, तो समाज सुद्धा वेगळा असू शकतो. आणि इकॉनॉमिक बॅकग्राऊंड आणि त्यांची जी आर्थिक स्थिती आहे, कोणाची कमकुवत असते, कोणाची खूप भक्कम असते. अशा आर्थिक स्थितीतून शिकून आलेले लोकं असतात. त्यांना सगळ्यांना एकत्र करून, एकत्र बांधून आणि एक टीम तयार करणे पॉवरफुल आणि टीम तयार करून मग एखादं काम, मोठं काम हाती घेणे, हे महत्त्वाची क्वालिटी टीम लीडरकडे असली पाहिजे. दिस इज वन थिंग. सेकंड थिंग इज दॅट अडॅप्टिबिलिटी. अडॅप्टिबिलिटी. अडॅप्टिबिलिटीला आपण ॲडजस्टमेंट सुद्धा म्हणतो. ॲडजस्टमेंट म्हणजे एखादा टीम लीडर आहे तो महाराष्ट्रात मुंबईला काम करतो. मुंबईला 10 वर्ष झाले त्याला काम करत आहे. त्यानंतर त्याला एकदम त्याची बदली होते, ट्रान्सफर होतं. त्याला हैदराबादला जावं लागतं. हैदराबादला काम करायचं त्याला. आता मुंबईचं वातावरण वेगळं, हैदराबादचं वातावरण वेगळं, मुंबईची भाषा वेगळी, हैदराबादची भाषा वेगळी. तर त्याच्याकडे अशी अडॅप्टिबिलिटी पाहिजे. तिथं गेल्यानंतर त्या परिस्थितीला अनुसरून, अनुरूप परिस्थितीशी एकरूप होऊन, तिथल्या वातावरणाशी एकरूप होऊन, पुन्हा एकदा इमिजिएट ॲक्शन घेणे, इमिजिएट काय काम करणे आणि त्या वातावरणाशी अ, जुळवून घेणे, अशा क्वालिटीला अडॅप्टिबिलिटी म्हणतात. ज्या व्यक्तीकडे अडॅप्टिबिलिटी फार कमी असते, तो व्यक्ती दुसऱ्यासोबत ॲडजस्ट करू शकत नाही आणि जो ॲडजस्टमेंट करू शकत नाही, तो यशस्वी होऊ शकत नाही. देअरफॉर अडॅप्टिबिलिटी इज व्हेरी इम्पोर्टंट. आपल्याला परिस्थिती जशी आपल्या जीवनामध्ये परिस्थिती येते, तशा परिस्थितीशी आपल्याला जुळवून घेता आलं पाहिजे. महिलांना हे चांगलं जमतं. महिलांना कसं चांगलं जमतं? लग्न झाल्यानंतर अगदी वेगळ्या वातावरणामध्ये ते जातात आणि तिथं त्या नवीन वातावरणाशी, नवीन कुटुंबाशी अगदी जुळवून घेतात. दे हॅव गुड अडॅप्टिबिलिटी. तसंच प्रोफेशनल स्किलमध्ये सुद्धा आहे. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी, एका कंपनीतून दुसऱ्या कंपनीमध्ये किंवा प्रमोशन्स होतात किंवा अजून काही वेगवेगळे बाबी घडतात. तेव्हा अडॅप्टिबिलिटी इज व्हेरी इम्पोर्टंट. अडॅप्टिबिलिटीला फ्लेक्सिबिलिटी सुद्धा म्हणतात आणि त्याला ॲडजस्टमेंट सुद्धा असं म्हणतात. दॅट इज व्हेरी इम्पोर्टंट. ही इम्पोर्टंट क्वालिटी आहे. आणि स्वतःला बदलता सुद्धा आलं पाहिजे. परिस्थितीनुसार बदलता आलं पाहिजे स्वतःला. दॅट इज फ्लेक्सिबिलिटी. नाही, नाही, मी ठामच आहे माझ्या मतावर, मी असंच करतो. मला दुसरं जमणार नाही. असं मी करणार नाही. असं मला जमणार नाही अजिबात. मी बिलकुल वाकणार नाही किंवा बिलकुल माझी जी काही मत आहे त्या मताला सोडून मी वागणार नाही. असं जर तुमचं मत असेल, तर मात्र तुम्ही यशस्वी होऊ शकत नाही. यू शुड बी फ्लेक्सिबल. तुम्ही लवचिक असले पाहिजे. फ्लेक्सिबिलिटी तुमच्यात असली पाहिजे. However, this does not mean that one need to lose one's individuality. Every member of a team will have his or her own specific skills, individual perspectives, opinions, and approaches. It is important that these are utilized during teamwork. A good leader or manager will be able to harness these individual skills into a team effort. In short, an ideal employee is one who knows how to work both as an individual and as well as a पार्ट ऑफ ए टीम. याचा अर्थ असा नाही की तुम्ही ॲडजस्टमेंट करावी. याचा अर्थ असा नाही की तुमचं जे एक क्वालिटी आहे, तुमच्याकडे जे इंडिव्हिज्युअलिटी असते, तुमचं जो व्यक्तिमत्व असतं, त्या व्यक्तिमत्त्वाच्या आणि तुमच्या गुणाशी आणि तुमच्या सवयीशी, तुमची व्यक्तिमत्त्वाशी काही ती आपल्याला ॲडजस्टमेंट करावी लागते अशातला भाग नाही. तुमचं स्वतःचं व्यक्तिमत्व सांभाळत तुम्ही लोकांशी ॲडजस्ट करू शकता, परिस्थितीशी ॲडजस्टमेंट करू शकता. स्वतःलाही सांभाळायचं, परिस्थितीशी सुद्धा ॲडजस्टमेंट करायची. बोथ these qualities you should possess. प्रवाहासोबत वाहून जाऊ नये. प्रवाहासोबत जर तुम्ही वाहून गेले तर तुमच्याकडे इंडिव्हिज्युअलिटी नाही असं म्हणावं लागेल. म्हणजे तुमचं व्यक्तिमत्व तुम्हाला माहीत नाही असं म्हणावं लागेल किंवा व्यक्तिमत्वाच्या विरुद्ध तुम्ही वागताय असं म्हणावं लागेल. जसं प्रवाह असं तसं वाहत जायचं नाही. पण प्रवाहाशी जुळवून घेता आपल्याला आलं पाहिजे. दॅट इज इम्पॉर्टंट. On one hand, we have to preserve our personality, our individuality. On the other hand, we should have flexibility, we should have adaptability, we should adjust with the situation, with the people around us. So that is very important quality the team leader should have. Then to be an effective team, each member of the team need to know his or her role, the part that she or he is meant to play in an assignment. These roles may differ according to the group's assignment. You need to understand your strengths and weaknesses so that you are able to choose the role for which you are best suited. Team members should
Also be ready to rotate roles so that everyone gets to learn a wide range of skills. So this is very important की एव्हरी इंडिव्हिज्युअल शुड नो हिज स्किल्स. एका टीम मध्ये काम करताना प्रत्येक व्यक्तीला माहित पाहिजे की त्याच्याकडे कोणते स्किल्स चांगले आहेत आणि तो काय कंट्रीब्यूट करू शकतो. आणि बऱ्याच वेळी आपले स्किल्स प्रमाणे आपण कंट्रीब्यूट करायचं आणि नवीन काही शिकता येईल का हे सुद्धा पाहायचे. बोथ द थिंग्स आर व्हेरी इम्पॉर्टंट while working in a team. And the next thing which is very important is that you should be very good communicator. हे पुन्हा पुन्हा बोललं जातं बा, पुन्हा पुन्हा येतं. यू शुड बी व्हेरी गुड कम्युनिकेटर. आपली भाषा खूप चांगली असली पाहिजे. भाषा चांगली करण्याचे 1-2 एक्झाम्पल उपाय मी तुम्हाला सुचवतो, की चांगलं वाचन तुम्ही करायला पाहिजे. चांगली पुस्तकं तुम्ही वाचली पाहिजे. म्हणजे भाषा आपोआप चांगली होते. जेव्हा वाचतो आपण त्यावेळेस वाचन जेव्हा करतो तेव्हा नवीन शब्द, वाक्यरचना याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. आणि ऐकायचं, लिसनिंग. जी भाषा तुम्हाला कम्युनिकेट करायचं आहे, इंग्रजीत कम्युनिकेट करायचं असेल, तर इंग्रजी खूप तुम्ही ऐकलं पाहिजे. इंग्रजी वाचक तुम्ही असले पाहिजे. मराठीत चांगलं तुम्हाला संभाषण करायचं असेल, तर चांगले स्पीकर असतील, भाषण देणारे असतील, त्यांचं तुम्ही नेहमी ऐकलं पाहिजे. आणि एखादा स्पेशल ऑथर तुमचा असला पाहिजे. एखादा स्पेशल लेखक असला पाहिजे, ज्यामध्ये तुम्हाला खूप आवड आहे, ज्याची सगळी पुस्तकं तुम्ही वाचायची. आणि वाचताना लक्षपूर्वक वाचायचं. तो जी भाषा आहे त्या लेखकाने वापरलेली, ती भाषा कशी आहे? अगदी मजेदारपणे तो वापरतो. त्याची स्किल काय त्या भाषा वापरण्याची, याकडे तुमचं बारीक लक्ष पाहिजे. Then you can become a good communicator. Then the second thing which is very important about while working in a team, you should have the quality of sharing ideas. Sharing ideas. एखादी संकल्पना तुम्हाला सुचली, काही संकल्पना आहे. तुम्ही म्हटलं की नाही माझ्यातच ती संकल्पना माझ्यापुरतीच मर्यादित ठेवीन, दुसऱ्यांना सांगणार नाही. जे काही आयडियाज आहेत, जे स्किल्स आहेत माझ्याकडे किंवा अजून काही आहेत, तुम्ही दुसऱ्यांना शेअर करणार नाही. असं सेन्स तुमचा असू नये, असे विचार तुमचे असू नये. You should share ideas with others. That is very important. And you should have, you should ask questions. तुम्ही एकमेकांना प्रश्न विचारले पाहिजे टीममध्ये काम करताना. बट यू शुड अव्हॉइड कॉन्फ्लिक्ट्स. पण संघर्ष असू नये, भांडणं तंटे असू नये. हे महत्वाचं आहे. यू शुड आस्क क्वेश्चन्स टू वन अनदर. यू शुड डिस्कस इट अँड यू शुड ट्राय टू सॉल्व्ह द प्रॉब्लेम्स. यू शुड डिस्कस इट टू नो मोर. एकमेकाशी चर्चा करायला पाहिजे. कारण जेव्हा चर्चेतून आपल्याला बरंच काही कळतं, बरंच काही समजून येतं, बराच काही अभ्यास आपला चर्चेतून होऊन जातो. पण संघर्ष मात्र करायचा नाही. वी शुड अव्हॉइड कॉन्फ्लिक्ट्स. अँड नेक्स्ट थिंग इज दॅट वी शुड बी व्हेरी पोलाइट अँड टॅक्टफुल. पोलाइट असलं पाहिजे, विनम्र असले पाहिजे. नम्रता दिसली पाहिजे, नम्रता झळकली पाहिजे. तुमच्या वागण्यामध्ये, बोलण्यामध्ये नम्रता असली पाहिजे. आणि टॅक्टफुल पण असलं पाहिजे. लोकांकडून काम कसं करून घ्यायचं हे टॅक्ट सुद्धा तुमच्याकडे पाहिजे. यू शुड बी टॅक्टफुल. किंवा एखादा बॉस जर कॉम्प्लिकेटेड आहे तुमचा आणि तुम्हाला हँडल करायचं त्याला व्यवस्थित, तर ती टॅक्ट तुमच्याकडे पाहिजे. यू शुड बी व्हेरी टॅक्टफुल and you should be very polite. These are very important things while working in a team. And you should have the ability to perceive others, sorry, persuade others, sorry. You should have the ability to persuade others. Persuade म्हणजे मन परिवर्तन करणे आणि तुम्ही जे सांगत आहात, तुम्ही जे जे मत व्यक्त करत आहात, ते मत योग्य आहे असं पटवून सांगण्याची कला आपल्याकडे असली. तुम्ही उद्धटपणे बोलत असाल तर कोणी ऐकणार नाही. पण व्यवस्थित पटवून जर सांगत असाल एखादी गोष्ट, तर मात्र नक्कीच दुसऱ्याला समजते. पटवून सांगण्याची कला म्हणजे कशी असते? तुमचा टोन अगदी पोलाईट पाहिजे, समजूतदारपणे सांगितलं पाहिजे आणि एकदमच तुम्ही अपोज करत असाल, तर मात्र समोरचा व्यक्ती तुमचं ऐकणार नाही. सो धिस इज व्हेरी इम्पोर्टंट. अँड द नेक्स्ट थिंग इज दॅट यू शुड आस्क अदर्स फॉर ऑनेस्ट फीडबॅक. फीडबॅक म्हणजे पुनर्भरण फीडबॅकला आपण म्हणतो. ऑनेस्ट फीडबॅक अगदी प्रामाणिकपणे दुसऱ्यांनी सांगितलं पाहिजे. तुमच्याबद्दल मत व्यक्त केलं पाहिजे. तुम्ही कसे आहात, कसे लीडर आहात, तुम्ही टीममध्ये काम करताना लोकांना तुमच्याबद्दल काय वाटतं, असं आपल्याला हॉनेस्टली सांगणारे लोकं असले पाहिजे. आपण दुसऱ्यांना पण हॉनेस्टली सांगायचं, की इथं अमुक-अमुक इथं तुमचं असं झालं होतं, चुकलं होतं. असं करायला पाहिजे होतं. दुसऱ्यांनी सुद्धा सांगितल्यानंतर आपण ऐकून घ्यायला पाहिजे, की अमुक-अमुक अशा-अशा ठिकाणी अ, अ, जर एखाद्याने चूक आपली दाखवून दिली, तर आपण एक्सेप्ट करायला पाहिजे आणि ती पुन्हा रिपीट होऊ नये याची दक्षता घेतली पाहिजे. अँड द नेक्स्ट थिंग इज दॅट यू शुड रिस्पेक्ट इन अ टीम.
वी शुड रेस्पेक्ट ईच अदर, वन अनदर. एका टीम मध्ये काम करताना आपण नेहमी एक दुसऱ्याचा आदर केला पाहिजे. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. इफ यू गिव्ह रेस्पेक्ट, यू विल गेट रेस्पेक्ट. गिव्ह रेस्पेक्ट अँड टेक रेस्पेक्ट. रेस्पेक्ट द्या आणि रेस्पेक्ट घ्या. आदर द्या आणि आदर घ्या. तुम्ही आदर करत असाल दुसऱ्यांचे, दुसरे तुमचा आदर करतील. तुम्ही पोलाइटली दुसऱ्याशी बोलत असाल, दुसरे तुमच्याशी पोलाइट बोलतील. म्हणजे जग कसं आहे, आरशासारखं आहे. जसं तुम्ही पाहाल तसं रिफ्लेक्ट होतं, तसं तुम्हाला प्रतिबिंब दिसेल. तुम्ही हसरा चेहरा करून पाहिलं आरशामध्ये, तर तुम्हाला रिफ्लेक्शन जे प्रतिबिंब आहे ते सुद्धा हसत असताना दिसेल. तुम्ही रडवेला चेहरा पाहिला, रडवेला चेहरा तुमचा असेल तर रडवेला दिसेल. तुम्ही जसं वागाल तशी प्रतिक्रिया या जगात येते. म्हणून जग हे आरशासारखं आहे. देअरफॉर गिव्ह रिस्पेक्ट अँड टेक रिस्पेक्ट. अँड द लास्ट थिंग इज दॅट विलिंग टू हेल्प. दुसऱ्यांना मदत करण्याची नेहमी तुमची तयारी असली पाहिजे. विलिंग टू हेल्प. दुसऱ्यांना मदत करण्यासाठी नेहमी तयार असली पाहिजे. सो दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. तुम्ही जर नेहमी निगेटिव्ह विचार करत असाल किंवा कशाला आला असाल, हा मदत मागण्यासाठी माझा वेळ जातो वगैरे वगैरे, कसं तरी वेळ ॲडजस्ट करून काहीतरी करून आपण दुसऱ्याची मदत केली पाहिजे. असे व्हायला नको की तुमचं काम सगळं तसंच राहून जातं आणि दुसऱ्याचीच मदत करत बसता तुम्ही. असं सुद्धा होऊ नये. तुमचं काम अगदी वेळेवर संपलं पाहिजे आणि त्यानंतर जे वेळ मिळतं, ते काम करत करत तुम्हाला जे काही मदत करता येईल, ती मदत तुम्ही दुसऱ्यांची दुसऱ्यांची केली पाहिजे. सो these are some of the leadership qualities one should have. आणि टीममध्ये काम करताना ह्या बाबी आपण नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे. याच्यानंतरचा जो काही आपण भाग पाहणार आहोत, दॅट इज क्वाईट इंटरेस्टिंग. हे फार इंटरेस्टिंग आहे आणि दॅट इज रिलेटेड टू युअर लाईफ. प्रत्येकाच्या जीवनाशी संबंधित आहे. विद्यार्थी असो का, कॉलेजला जाणारा विद्यार्थी असो का, स्कूलला जाणारा विद्यार्थी असो का, एका कुटुंबाचं पालन-पोषण करणारा घरचा कर्ता पुरुष असो की महिला असो, त्या कुटुंब सांभाळणारी, किंवा एखादा शिक्षक असो, का एखादा मॅनेजर असो की एखादा डेप्युटी डायरेक्टर असो की काही असो, कॅशियर असो, काही असो, कोणी असो. टाईम मॅनेजमेंट इज व्हेरी इम्पॉर्टंट. टाईम मॅनेजमेंट 24 तास दिवसाचे आपण कसे मॅनेज करतो, कशा पद्धतीने ते घालवतो, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट थिंग. आपण बऱ्याच लोकांना असं म्हणताना ऐकतो, "माझ्याकडे अजिबातच वेळ नाहीये. कुठून वेळ काढायची? काय करायचं? कसं करायचं?" असं म्हणतो. असं म्हणताना लोक आपण ऐकतो. त्यावेळेस आपल्याला खूप असं वाटतं, की कमाल आहे बुवा लोकांना वेळ भेटत नाही. आपल्याला तर कितीतरी वेळ भेटतो, आपण रिकामं बसलेलो असतो. काहीच करत नाही. अशी लोकं असतात. काय करावं आता? हा प्रश्न आहे. असंही विचार करणे अशीही लोकं असतात या जगामध्ये. पर्टिक्युलरली ग्रामीण भागामध्ये आपण पाहतो, की लोकं तासंतास गप्पा मारत बसले असतात. म्हणजे कुठेतरी एखादी चहाची टपरी असते आणि तिथं तासंतास गप्पा मारत बसलेले लोक आपल्याला दिसतात. वेळेचं भानच नाही. कितीतरी वेळ आपला निघून जातो आणि काही लोकांना वेळच मिळत नाही. काही लोकं असे असतात, की अगदी अस्ताव्यस्त असतात, की ज्यावेळी आराम करायची वेळ असते, त्यावेळेस का तर काम करतात, जागतात. ज्यावेळी जागायचं असतं, काम करायचं असतं, त्यावेळेस झोपतात. ज्यावेळेला खेळायचं असतं, त्यावेळेस काहीतरी दुसरं काम करतात. ज्यावेळेस काम करायचं असतं, त्यावेळेस खेळतात. काहीतरी अस्ताव्यस्त जीवन असं जगतात. अस्ताव्यस्त जीवन. काही सिस्टमॅटिक नाही. अनसिस्टमॅटिक लाईफ. असं जगणारे सुद्धा लोकं आहेत. त्यांना टाईम मॅनेजमेंट म्हणजे काय? टाईम मॅनेजमेंट कशाला म्हणायचं? हे अजिबात त्या लोकांना माहीत नसतं. सो यू शुड नॉट बी वन ऑफ दॅम. अशापैकी तुम्ही असू नये. तुम्ही तुमचा जो वेळ आहे, तो वेळ व्यवस्थित वापरावा. त्याचं कारण काय? कारण वेळ परत येत नाही. टाईम नेव्हर रिटर्न्स. टाईम माय टाईड नेव्हर वेट्स फॉर एनीवन. आणि म्हणून आपण वेळ जी आहे, ती वेळेचा सदुपयोग केला पाहिजे. कारण जीवनातला एक क्षण जर गेला, 1 सेकंद जर निघून गेला, तर तो नेहमीसाठी निघून जातो. तो काही परत येत नाही. हे लक्षात ठेवा. तरुण वर्ग, पर्टिक्युलरली विशेषतः तरुण जो वर्ग आहे, आपला भारत देशाचा तरुण वर्ग इतका आळशी आहे, त्यांना टाईम मॅनेजमेंट म्हणजे नेमकं काय आहे त्यांनाच माहीत नाही. तर आपण हे शिकणार आहोत इथं आता, की व्हॉट इस मीन बाय टाईम मॅनेजमेंट अँड हाऊ टू मॅनेज अवर टाईम. आपण टाईम कसा मॅनेज करायचा. So time management is a critical soft skill in the fast-paced world of today, in which every one of us is expected to do far more in a day than before, both in our personal and our professional lives. Many of us feel that we are unable to do much in spite of working hard all day. The reason for this is usually our inability to be organized and to use the time available to us efficiently. सो दिस व्हेरी इम्पॉर्टंट. आपल्याकडे वेळ आहे आणि ते वेळेचा उपयोग
सिस्टमॅटिकली कसा करायचा हेच माहित नसतं आपल्याला. देअरफॉर वी आर नॉट सक्सेसफुल इन अवर पर्सनल लाईफ ॲज वेल एज इन प्रोफेशनल लाईफ. आपल्या वैयक्तिक जीवनामध्ये आणि व्यावसायिक जीवनामध्ये आपण यशस्वी होत नाही. बरेच लोक अयशस्वी होतात. त्याचं कारण असं आहे, की लोकांना समजतच नाही की टाईम मॅनेजमेंट कसं करायचं. आणि मग खूप गुंतागुंत वाढते, टेन्शन वाढतं, काम वाढत जातो. काम पूर्ण होत नाही, अपूर्ण काम राहतं. सगळं काही अपूर्ण, इनकम्प्लीट. सगळं काही इनकम्प्लीट जेव्हा असेल, तेव्हा मग प्रेशर खूप वाढतं. मग सगळे कॉम्प्लिकेशन्स, मग कुटुंबाची समस्या, मग ते प्रोफेशनल लाईफची समस्या, ऑफिसमध्ये समस्या वगैरे, वगैरे. देन यू बिकम अ प्रॉब्लेम. तुम्ही स्वतः एक प्रॉब्लेम होऊन जाता. सो टाईम मॅनेजमेंट इज व्हेरी इम्पॉर्टंट. म्हणून टाईम मॅनेजमेंट आपण शिकलं पाहिजे. दिस इज वन ऑफ द सॉफ्ट स्किल्स. हे सॉफ्ट स्किल्स आहे. आपण सॉफ्ट स्किल म्हणजे नेमकं काय? म्हणजे टाईम कसं मॅनेज करायचं? दॅट इज वन ऑफ द सॉफ्ट स्किल्स. Time management is essential for optimum productivity and success. Every one of us must develop a system of controlling time according to our particular needs so that we are able to meet deadlines and targets and live a fulfilling life. Time management must be also very flexible to allow for unexpected developments and change situations, which are common occurrences in our everyday life. So this is very important. ऑप्टिमम यूज, जास्तीत जास्त उपयोग कसा करायचा आणि यश कसं मिळवायचं आणि त्यानंतर कंट्रोल्ड लाईफ कसं जगायचं, कंट्रोल्ड लाईफ. आणि त्यानंतर डेडलाईन म्हणजे शेवटी हा दिवस, या दिवसाच्या आधी म्हणजे 10 तारखेच्या आधी मला काम पूर्ण करायचं आहे. तर मग कसं प्लॅन करायचं ते काम पूर्ण करण्यासाठी 10 तारखेपर्यंत. बिफोर द डेडलाईन यू हॅव टू कंप्लीट युअर वर्क. हे सुद्धा आपल्याला इथं त्याबद्दल सुद्धा विचार करायचा आहे. सो दिस इज. आणि जर आपण जे ठरवलेलं आहे, त्या ठरवलेल्या जे काही ठरवलेलं आहे, आपण शेड्यूल ठरवलेलं आहे, टाइम टेबल बनवलेलं आहे वगैरे, वगैरे. तरी पण काहीतरी असं अनएक्सपेक्टेड घडतं. काहीतरी अनपेक्षित काहीतरी घडतं आणि तुमचं जे टाइम टेबल आहे, शेड्यूल आहे, ते सगळं काही विस्कळीत होऊन जातं. मग तुम्ही विचार करता सगळं विस्कळीत झालं तर जाऊ द्या, सोडून द्या. पुन्हा एकदा कशाला आपण टाइम टेबल बनवायचा आणि पुन्हा कशाला शेड्यूल बनवायचा वगैरे, वगैरे. पुन्हा सगळं सोडून देतो. सगळं काही कोलॅप्स होतं. तर ते सुद्धा कसं ॲडजस्ट करायचं, फ्लेक्सिबिलिटी आपल्यामध्ये कशी असली पाहिजे, that also we are going to discuss. Time management is done by assessing workload, prioritizing, planning, and scheduling work, monitoring progress, and taking quick action to make up for unexpected delays. The first step toward controlling the use of time is to identify and do away with time wasting activities. While we cannot do much about our workload or the way an organization is run, we can certainly manage our time better if we make an effort to change our habits and attitudes. Some benefits of time management are gaining control over what happens when better performance recognition at work, more free time, and less stress we gain. This is very important. टाइम मॅनेजमेंट कशासाठी महत्वाची आहे पहा. आपण बेस्ट टाइम कुठं आहे, वेळ कुठं वाया जातं हे आयडेंटिफाय आपल्याला करता आलं पाहिजे. त्यानंतर आपली जे सवयी आहेत, ते सवयी आपण बदलले पाहिजे. आपला जो ॲटिट्यूड आहे, पाहण्याचा जो दृष्टिकोन आहे, तो सुद्धा आपण बदलला पाहिजे. आणि त्यामुळे काय होतं, की आपलं परफॉर्मन्स चांगलं होतं. आपल्याला जिथं आपण काम करतो, तिथं आपली ओळख निर्माण होते आणि आपल्याला मोकळा वेळ सुद्धा मिळतो आणि आपले जे स्ट्रेस आहे, प्रेशर आहे कामाचं, ते सुद्धा कमी होऊन जातं. These are the things we can get from time management. So read the case studies below and see how two people fare different in their personal and professional lives because of how they manage their time. आता इथं खाली 2 केस स्टडीज दिलेले आहेत. 2 केस स्टडीज आपल्याला अभ्यासायचे आहेत. हे अभ्यास केल्यानंतर आपल्या लक्षात येईल, की व्हॉट इज टाईम मॅनेजमेंट? टाईम मॅनेजमेंट म्हणजे नेमकं काय? सो केस स्टडीज. आता केस स्टडीज हे तुम्हाला माहित नसेल. केस स्टडीज हे एक संशोधनाचा प्रकार आहे. संशोधन याद्वारे केलं जातं. केस स्टडीज म्हणजे ऑब्झर्व्ह केलं जातं, की नेमकं इथं काय घडतं? ते सगळं ऑब्झर्वेशन आपण आपल्या समोर ठेवतो. म्हणजे निरीक्षण आपल्या समोर ठेवतो. निरीक्षण केल्यानंतर त्यातून सारांश काढतो, की या निरीक्षणातून आपल्याला हे असं-असं शिकायला मिळतं. दॅट इज केस स्टडी. त्याला म्हणतो आपण केस स्टडी. राइट? आता ही जे केस स्टडी आहे, या केस स्टडीमध्ये कोण व्यक्ती आहे त्याचं नाव पहा. कार्तिक. कार्तिकाचं जे काही शेड्यूल आहे, जे टाईम टेबल आहे, तो कसा दिवस घालवतो, त्याचं हे जे टाईम टेबल आहे, ते टाईम टेबल इथे दिलेलं आहे.
कार्तिक वर्क्स फॉर ए बिग फार्मास्युटिकल कंपनी. कार्तिक एका मोठ्या फार्मास्युटिकल म्हणजे औषध निर्माण करणाऱ्या कंपनीमध्ये काम करतो. राइट? Karthik works for a big pharmaceutical company. He is 34 years old. He is married and has two young children. His old parents, both of who have health problems, live with him. Karthik works 6 days a week from 9 a.m. to 6 p.m. His responsibilities need him to travel at least once a month. He heads a team of researchers and reports directly to the company's vice president. पाहतो आता कार्तिक काय काय काम करतो. एका मोठ्या फार्मास्युटिकल कंपनीमध्ये तो काम करतो. त्याचं वय आहे 34 इयर्स ओल्ड. 34 वर्षाचा तो आहे. ही इज मॅरिड. लग्न झालेलं आहे त्याचं. त्याला 2 मुलं आहेत. 2 यंग चिल्ड्रन. त्याच्याशिवाय त्याचे आई-वडील त्याच्यासोबत राहतात आणि आई-वडिलांना दोघांनाही हेल्थ प्रॉब्लेम्स आहेत. काही ना काही हेल्थ इश्यू आहे. आरोग्य त्यांचं चांगलं राहत नाही. हॉस्पिटलला वगैरे जावं लागतं. आणि कार्तिक किती तास काम करतो? आठवड्याचे 6 दिवस काम करतो तो. 6 डेज. फक्त रविवार त्याला कदाचित मोकळा मिळत असावा. आणि व्हॉट इस हिज टाईम ऑफ वर्क? फ्रॉम 9 AM टू 6 PM. सकाळी 9 AM 9 वाजता त्याचं काम सुरू होतं. संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तो काम करतो. 9 ते 6 म्हणजे जवळपास 9 ते 9 म्हणजे 12 तास, 12 तास म्हणून 3 तास गेले. म्हणजे 9 तास तो काम करतो. राइट? 9 अवर्स ही वर्क्स डेली. 9 तास तो कंटिन्युअसली काम करत असतो. त्याचे काम कोणकोणत्या जबाबदाऱ्या आहेत? व्हॉट आर हिज रिस्पॉन्सिबिलिटीज? त्याला महिन्यातून एकदा ट्रॅव्हल करावं लागतं, प्रवास करावा लागतो महिन्यातून एकदा आणि तो एका रिसर्चर्स टीमचा हेड आहे. जे संशोधन करणारी जी टीम आहे, त्याचा तो हेड आहे. तो नेतृत्व करतो. शिवाय तो डायरेक्टली रिपोर्ट्स पाठवतो. कंपनीच्या व्हाईस प्रेसिडेंटला रिपोर्ट्स पाठवतो तो आणि अशा पद्धतीने त्याचं काम आहे. लक्षात आलं? म्हणजे एकंदरीत आपल्याला असं वाटायला लागतं, की काम भरपूर आहे त्याला आणि शिवाय कौटुंबिक जबाबदाऱ्या पण आहेत. तो मॅरिड आहे, 2 मुलं आहेत, आई-वडील सोबत राहतात वगैरे, वगैरे. एव्हरीथिंग इज ही हॅज लॉट्स ऑफ रिस्पॉन्सिबिलिटीज. बरीच काही रिस्पॉन्सिबिलिटी त्याची आहे असं वाटायला लागतं. आणि yet Karthik does not feel stressed out. He is able to complete his work on time, meet deadlines, and cope with unexpected problems at work. Therefore, he enjoys his job and feels in control at all times. He finds time to help his children with their school work, meet relatives, take care of his parents, and go on holidays with his family twice a year. How does he manage to do all this? मग तरी पण कार्तिक बरंच सगळं काही काम करून अगदी रिलॅक्स राहतो. आणि त्याच्या स्ट्रेस्ड आउट म्हणजे बिलकुल स्ट्रेस नाही त्याच्या डोक्यावर. बिलकुल प्रेशर नाही कामाचं. आणि त्याचं काम अगदी कंप्लीट करतो वेळेवर, ऑन टाईम. ही कंप्लीट्स ऑल हिज वर्क ऑन टाईम. आणि डेडलाईनच्या आधी तो काम करतो. आणि जे काही अनएक्सपेक्टेड प्रॉब्लेम येतात, अनपेक्षितपणे काहीतरी प्रॉब्लेम आला, तरी पण ते प्रॉब्लेम सगळे तो सॉल्व्ह करतो. आणि ही एन्जॉयज हिज जॉब अँड फील रिलॅक्स्ड. अगदी रिलॅक्स्ड राहतो आणि त्याची जी काही नोकरी आहे, ते नोकरीचं जे काम आहे, ते कामात खूप मनोरंजन एन्जॉय करतो तो वर्क आणि त्याला आवडतं त्याला काम करायला वगैरे. ही फाइंड्स टाईम टू हेल्प हिज चिल्ड्रन. त्याचे जे मुलं आहेत, त्या मुलांना सुद्धा मदत करतो तो त्यांच्या अभ्यासामध्ये वगैरे. आणि ते स्कूलचं जे काही काम असतं, होमवर्क घेऊन येतात मुलं. ते होमवर्कमध्ये सुद्धा त्यांची मदत तो करतो. आणि तो ही मीट्स रिलेटिव्हज. जे काही त्याचे नातलग आहेत, त्या नातलगांना सुद्धा अधून-मधून तो भेट देतो आणि आई-वडिलांची बरीच काळजी घेतो. आई-वडिलांची काळजी सुद्धा घेतो आणि बऱ्याच वेळी वर्षातून 2 वेळा तो हॉलिडेजवर जातो. म्हणजे ट्रॅव्हल करतो, फॅमिलीला सोबत घेऊन जातो, फिरायला जातो आणि हे सगळं काही हाऊ डज ही मॅनेज धिस? हे कसं काही मॅनेज करतो तो? हाऊ इस इट पॉसिबल? कसं मॅनेज करतो हा एक प्रश्न आहे. पहा तो मॅनेज कसा करतो. इथं दिलेलं आहे नेक्स्ट पॅराग्राफमध्ये. त्याचं डेली शेड्यूल पहा, त्याचं रुटीन पहा, डेली रुटीन पहा. कार्तिक इज ऑर्गनाइज्ड. ऑर्गनाइज्ड आहे तो. सिस्टमॅटिक आहे त्याची लाईफ. त्याची लाईफ कशी आहे? सिस्टमॅटिक. अनसिस्टमॅटिक नाही तो. कोणती वेळ कधी करायला लागला असं नाही. व्हेरी सिस्टमॅटिक, व्हेरी ऑर्गनाइज्ड. Karthik is organized. He goes to bed by 11 p.m. and is up at 6 a.m. कार्तिक फार ऑर्गनाइज्ड आहे, सिस्टमॅटाइज्ड आहे.
तो झोपतो किती वाजता? 11 वाजता. रात्री 11 वाजता तो बिलकुल बेडवर असतो आणि सकाळी 6 वाजता तो उठतो. म्हणजे 11 ते 6 तो झोपतो. राइट? रिफ्रेश्ड अँड एनर्जेटिक. झोप तो रिलॅक्स घेतो अगदी. टेन्शन घेऊन झोप घेत नाही. टेन्शन तुमच्या डोक्यात असेल तर झोप व्यवस्थित येणार नाही. रिलॅक्स झोप घेतो आणि सकाळी जेव्हा उठतो तेव्हा अगदी एनर्जेटिक असतो. He starts his day by checking his official mail and responding to urgent letters. आणि सुरुवात केव्हा करतो? रिफ्रेश झाल्यानंतर इमिडिएटली तो काय करतो? त्याचे जे ऑफिसचे मेल आहेत, मेल आलेले ते सगळे मेल्स त्याचं उत्तर सगळं देतो तो. अर्धा 1 तास लागत असेल. सगळे प्रश्नांना उत्तर देऊन टाकतो. अर्जंट लेटर्सना सुद्धा उत्तर देऊन टाकतो. He also checks his daily planner and notes the tasks to be completed by the end of the day. आणि डेली प्लॅनर त्याच्याकडे आहे. एका प्लॅन केलेलं असतं. एका कागदावर लिहिलेलं असतं किंवा डायरीमध्ये लिहिलेलं असतं, की डेली प्लॅनिंग काय आहे? ते सुद्धा चेक करून घेतो आणि दिवसभरातून काय काम करायचंय त्याचे सगळे नोट्स तयार करून घेतो. दिवसभरातून कोणकोणते काम आपल्याला करायचे 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 असं मांडून घेतो कंप्लीट करायचे तर. कार्तिक शेअर्स दी मॉर्निंग हाउसहोल्ड कॉर्स विथ हिज वाईफ. पहा, ते मॉर्निंग जे काही काम असतात सकाळचे, ते सकाळच्या कामामध्ये त्याच्या पत्नीची मदत सुद्धा तो करतो. अँड हेल्प्स हर गेट द चिल्ड्रन रेडी फॉर स्कूल. सकाळी स्कूलला तयार करण्यासाठी मुलांची मदत करतो, पत्नीची मदत करतो. मुलं अगदी तयार होतात. त्यांना स्कूल बसपर्यंत नेऊन सोडतो सुद्धा. ऑन हिज वे टू ऑफिस बाय ट्रेन ही रीड्स द न्यूजपेपर. आणि मग घरातून बाहेर पडतो नाश्ता वगैरे ब्रेकफास्ट करून आणि डबा घेऊन सोबत बाहेर निघतो आणि जाताना ट्रेनचा प्रवास त्याला करावा लागतो ऑफिसपर्यंत जाण्यासाठी. तर ऑफिसपर्यंत जेव्हा ट्रेनचा तो प्रवास करत असतो, त्यावेळेस ते सगळे न्यूजपेपर चेक करून घेतो. कोणकोणती न्यूज आहे, काय रिसेंटली वगैरे न्यूजपेपर सुद्धा वाचून घेतो. ही स्टार्ट्स वर्क ॲज सून ॲज ही गेट्स टू द ऑफिस. ऑफिसमध्ये गेल्याबरोबर बॅग वगैरे ठेवली, टेबलावर बसला की काम सुरू करून देतो. असं नाही की ऑफिसमध्ये गेला की "अरे बाबा खूप आळस आला, तर आराम करा थोडंसं, रिलॅक्स व्हा, थोडंसं चहा-पाणी घ्या, मित्रांना बोला." असं नाही. ही स्टार्ट्स वर्क ॲज सून ॲज ही गेट्स टू द ऑफिस. स्टार्ट्स स्टार्टिंग विथ द मोस्ट इम्पोर्टंट अर्जंट टास्क फॉर द डे. जे सगळ्यात महत्त्वाचं काम आहे ते आधी अर्जंट जे आहे ते आधी ते काम सुरू करतो. इफ ही नीड्स टू डिस्कस समथिंग विथ अ कलीग, ही कॉल्स अँड आस्क फॉर अ कन्व्हिनियंट टाईम. आणि त्याला समजा एखादा कलीग आला किंवा त्याला बोलायचं आहे किंवा कलीगला बोलायचं आहे किंवा एखादा सहकार्याला बोलायचं असेल, मित्राला बोलायचं असेल, तो काय सांगतो? कन्व्हिनियंट टाईम. कामाच्या वेळेत नाही, जेव्हा फावला वेळ असतो, फ्री टाईम असतं, त्यावेळेस तो त्यांना बोलवतो किंवा फोन कॉल करतो. अँड देन ही कीप्स द his coffee and lunch break short and uses them to talk to different colleagues every day. आणि त्याचा जो कॉफी ब्रेक जो असतो किंवा मग ब्रेकफास्ट ब्रेक जो असतो, तो कॅन्टीनमध्ये जाऊन सगळ्या मित्रासोबत घेतो, कलीग सोबत ब्रेकफास्ट वगैरे करतो, चहा घेतो. तर त्याचा फायदा काय होतो त्याला, की त्या वेळेमध्ये तो त्यांच्याशी जे काही इंटरॅक्शन करायचं, जे काही बोलायचं आहे, जे काही चर्चा करायची आहे, ते सुद्धा काम होतं आणि कॉफी ब्रेक सुद्धा होतो किंवा मग काही लंच ब्रेक सुद्धा त्यातून ॲडजस्ट होऊन जातं. देन कार्तिक ओन्ली चेक्स हिज मेल different colleagues as he part of the company and it goes. Karthik only checks his mail at fixed time in the office. त्याचे जे मेल आहेत, जे मेल येतात, ते सुद्धा फिक्स टाईममध्ये चेक करतो. आपण पाहतोय की आपण काय करतो